नमस्कार, वेलकम टू न्यू ब्लॉग. डेकोरेशन हळूहळू उतरत आहे, थोडंसं आहे अजून तिकडे तिकडे सामान ठेवायचं आहे. ते व्यवस्थित रॅप करून प्लॅस्टिक किंवा कागदात किंवा कपड्यात मग ते ठेवायला लागेल. त्या माळा ज्या उतरवल्या ते सध्या अशा टांगल्या जिकडे तिकडे शोला, अर्धे इकडे आहे तिकडे तिकडे आहे. श्री स्वामी समर्थ. 1 2 3 4 5 किती काउंट कराल तेवढे कमी, कारण की गाड्याच आमच्याकडे तेवढ्या आहेत. आणि म्हणून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी सतत आम्हाला लागते, युजफुल ठरते, अशी एक मागवलेली आहे. टायर इन्फ्लेटर आहे. हे वापरू शकतो आपण बायसिकलसाठी, कारसाठी, बाईकसाठी, टायरमध्ये हवा भरण्यासाठी. या व्यतिरिक्त कधी ना बॉलमध्ये पण हवा भरायची असेल तरी पण आपण हे वापरू शकतो. कधी टायरमध्ये हवा कमी असेल, पंक्चर टायर असेल, थोड्या अंतरासाठी आपल्याला गाडी रेटायची असेल तर तेवढा वेळ हवा भरण्यासाठी सुद्धा हे आपण वापरू शकतो. हा आहे तो अगारोचा पोर्टेबल टायर इन्फ्लेटर. हे आहे मेन युनिट. इथे खूप सारे आपल्याला बटन्स मिळतात आणि ही इथे मोठी स्क्रीन मिळते जिकडे आपण व्हॅल्यूज बघू शकतो. याच्यासोबत आपल्याला काय काय मिळतं आहे की एक होज वायर मिळते जी इकडे इन्फ्लेटरला अटॅच करायची अशी, ओके. आणि हा जो एंड आहे तो डिरेक्टली टायरला अटॅच होतो आणि आपण हवा भरू शकतो टायरमध्ये. अदरवाईज हे आपण इकडे कनेक्ट करू शकतो, इथे अटॅच होतं ते. अँड नाव इट ॲक्ट्स ॲज अ हँडल. मध्ये पॉवर ऑप्शन आहे, लॉंग प्रेस करून सुरू करायचं. या इन्फ्लेटरला आपण 3 in 1 म्हणू शकतो, कारण की ह्याला आपण ॲज अ इन्फ्लेटर हवा भरण्यासाठी वापरू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे इथे लाईट आहे, सो आपण टॉर्च म्हणून याचा वापर करू शकतो, किंवा कधी जर लाईट कमी असेल तर सिग्नल लाईटसुद्धा आपण वापरू शकतो. आणि तिसरा यूज म्हणजे आपण ह्याला ॲज अ पॉवर बँक म्हणून पण वापरू शकतो, USB पोर्ट वापरून. हा जो पोर्ट आहे तो चार्जिंगचा पोर्ट आहे, C पोर्ट. ह्या पोर्टने आपण हे इन्फ्लेटर चार्ज करायचं. ही आपल्याला मिळते चार्जिंगची कॉर्ड. कारच्या टायरला हे डिरेक्टली अटॅच होतं, पण जर दुसऱ्या गोष्टींमध्ये हवा भरायची असेल तर ह्याला पुढे कनेक्ट करण्यासाठी कनेक्टर्स आहेत, जे की आपल्याला ह्या छोट्या पाऊचमध्ये मिळतात. ही पिन आहे एखाद्या बॉलमध्ये हवा भरण्यासाठी. हा कनेक्टर इकडे अटॅच करणं खूप सोपं आहे, फक्त टाईट होईपर्यंत गोल गोल फिरवायचं, दॅट्स इट. 2 प्लॅस्टिकचे कनेक्टर्स मिळतात जे फ्लोटिंग ट्यूब्स असतात स्विमिंग पूलमध्ये वगैरे, त्यांच्यामध्ये हवा भरण्यासाठी किंवा तशाच प्रकारच्या सिमिलर गोष्टी किंवा टॉईजमध्ये हवा भरण्यासाठी आपण वापरू शकतो. सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी आपण हे कनेक्टर वापरू शकतो आणि त्याच्यासोबत आपल्याला हे 2 एक्स्ट्रा वॉल्व्स पण भेटतात. हे जर बटन आपण प्रेस केलं तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रीसेट व्हॅल्यूज मिळतात, जसं की कारसाठी आत्ता दाखवलेली, त्याच्यानंतर ही बायसिकलसाठी आहे, ही आहे 2 व्हीलरसाठी आणि ही आहे बॉलसाठी. तर ह्या प्रीसेट व्हॅल्यूज आहेत ज्या ऑलरेडी ह्याच्यामध्ये सेट करून दिलेल्या आहेत. तुम्ही मॅन्युअल मोडवर जाऊन मॅन्युअलीसुद्धा या व्हॅल्यूज सेट करू शकता, प्लस मायनस बटन्स वापरून. पुन्हा लॉंग प्रेस करून हे इन्फ्लेटर आपण बंद करू शकतो. आपल्याला हा पाऊच पण मिळतो ज्याच्यामध्ये आपण हे इन्फ्लेटर आणि बाकी अटॅचमेंट्स आरामात ठेवू शकतो. 2 रिचार्जेबल बॅटरीज मिळतात आपल्याला ह्याच्यासोबत 2000 mAhच्या, आणि हे खूप कॉम्पॅक्ट आहे, तर हे आपण कारमध्ये कुठल्याही छोट्या खणात ठेवू शकतो. मेन म्हणजे हे कॉर्डलेस आहे, पोर्टेबल आहे. मॅन्युअलचा पण वापर घेऊ शकता तुम्ही सेट करण्यासाठी. कागदाचे तुकडे बघा किती प्रेशरने उडतायत. आता आपण ॲक्च्युअल कारच्या टायरमध्ये हवा भरूया. बघा बऱ्यापैकी फ्लॅट आहे टायर, सो आपण होजने कनेक्ट केलं टायरच्या वॉल्वला आणि लॉंग प्रेस करून पॉवर बटन ऑन केलं. कारची जी प्रीसेट व्हॅल्यू इन्फ्लेटरमध्ये दिलेली आहे ती 36 आहे, पण आपल्याला तेवढी हवा नाही भरायची, सो आम्ही 30 किंवा 31ला सेट केली होती व्हॅल्यू. आणि मग पॉवर बटन परत एकदा प्रेस करून इन्फ्लेटर ऑन केला तर हळूहळू आपण बघतोय की त्या व्हॅल्यूज वाढत आहेत. हवा खूप कमी होती, अगदी 5-6 पासून सुरुवात झालेली आहे. सो ही तिथपर्यंत वाढत जाईल जिथपर्यंत आपण व्हॅल्यू सेट केली होती. फॉर एक्झाम्पल 31 सेट केली होती तर 31 पर्यंत वाढत जाईल. तुम्ही जर सेट नाही केली तर ती 36 पर्यंत जाईल, बिकॉज 36 इज द प्रीसेट व्हॅल्यू. पण आपण 31 सेट केली होती त्यामुळे 31 पर्यंत ही व्हॅल्यू वाढत जाईल. ते प्रेशर वाढत जाईल. प्रेशरचं वगैरे युनिट आहे ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता जर तुम्हाला दुसऱ्या युनिटमध्ये बघायचं असेल तर. ठीक आहे, बघा 28, 29 आणि 31 पर्यंत जाऊन ते ऑटोमॅटिकली स्विच ऑफ होऊन जाईल इन्फ्लेटर. दिस प्रॉडक्ट इज रिअली बेनिफिशियल. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. गौर गोपाल दास यांचं एक भाषण ऐकलं होतं मी.
ते म्हणाले होते, कुठल्याही नात्यामध्ये 3 गोष्टी हव्याच असतात जर ते नातं छान टिकवायचं असेल, निभवायचं असेल तर. पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचा भूतकाळ आपण स्वीकारला पाहिजे, मग तो चांगला असो वा वाईट. एव्हरीबडी इज अ पॅकेज डील. चांगले वाईट गुण प्रत्येकात असतात. समोरच्यातले फक्त चांगले गुण स्वीकारायचे आणि वाईट गुण झुगारून द्यायचे असं नाही होऊ शकत. ते होऊच नाही शकत. भूतकाळाचं एक ओझं प्रत्येकाच्या खांद्यावर असतं. जुन्या नात्यांचं ओझं, त्यातून मिळालेलं वाईट अनुभवांचं ओझं, मनस्तापाचं ओझं, अपेक्षाभंगाचं ओझं, आत्मविश्वासाच्या कमतरतेचं ओझं, आत्मसन्मानाला लागलेल्या ठेचेचं ओझं, न केलेल्या चुकीच्या मिळालेल्या शिक्षेचं ओझं, भरून न निघालेल्या जखमांचं ओझं. त्यामुळे नातं जर फुलवायचं असेल तर चांगल्यासोबत वाईट पण स्वीकारलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या वर्तमान काळात तिला आधार द्यायचा. आपण आपल्या माणसाचा भूतकाळ स्वीकारलाय ना, आणि आपल्याला दिसतंय की भूतकाळातल्या काही गोष्टी आपल्या माणसाला वर्तमान काळात सतावत आहेत. मग आता आपण त्यावर काही ऍक्शन घेतली पाहिजे. त्या जखमा आपण बऱ्या केल्या पाहिजेत. कारण तसं जर नाही केलं ना तर या जखमा अशाच पुढे 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 त्रास देत राहणार आणि याचा त्रास आपल्या नात्याला आणि नात्यातल्या दोन्ही माणसांना होणार. त्याच्यामुळे ऍक्सेप्ट द पास्ट अँड सपोर्ट द प्रेझेंट. कसं सपोर्ट करू शकतो आपण? कधी कधी फक्त आपल्या माणसाच्या सोबत राहायचं. कधी कधी त्यांचा राग, चिडचिड सहन करायची. समोरच्याला जज नाही करायचं. इरिटेट, फ्रस्ट्रेट व्हायचं नाही. हे सोपं नाहीये, माहिती आहे, हे सोपं नाहीये. आणि म्हणूनच एका चांगल्या नात्यामध्ये पेशन्स खूप महत्त्वाचे असतात. समोरच्याला समजून घेण्याची इच्छा असायला लागते आणि हे सारं दुतर्फी असायला हवं, एकतर्फी नाही. चांगलं नातं हे नेहमी दोघांकडून निभावलं गेलं पाहिजे, फक्त एकाकडून नाही. तिसरी गोष्ट म्हणजे भविष्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. तुमच्या माणसाला बांधून ठेवू नका. त्यांना जे बनायचंय ते बनू द्या, जे करायचंय ते करू द्या. तुम्ही तुमचं बेस्ट दिलत ना, त्यांचा भूतकाळ स्वीकारलात, त्यांच्या वर्तमान काळात आधार दिलात. आता भविष्यात जर तुम्ही दोघे एकत्र राहिलात तर ते तुमच्यासाठी, तुमच्या नात्यासाठी पर्वणी असेल. पण जर नाही राहिलात एकत्र तुम्ही, जर ती व्यक्ती सोडून गेली तुम्हाला, तर जाऊ द्या. लेट देम गो. ज्या ताईंना घर बसल्या पैसे कमवायचे आहेत, असं काहीतरी शोधायचं आहे ज्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता पण तुम्हाला घर सोडावं नाही लागणार. घरातली सगळी कामं आवरून तुम्ही तुमच्या फावल्या वेळामध्ये पैसे कमवाल. तर अशा ताईंसाठी एक संधी आहे. 19 सप्टेंबरपासून म्हणजे उद्यापासून एक कोर्स सुरू होतोय ग्राफिक डिझायनिंगचा आणि यूट्यूब मास्टर क्लासचा. हे दोन्ही कोर्सेस तुम्ही घर बसल्या तुमच्या घरातूनच करायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल लागणार आहे. आपल्याला स्त्रियांना घरच्या पण जबाबदाऱ्या असतात, ते लक्षात घेऊन जो कोर्स आहे त्याची वेळ दुपारी आणि रात्री असे 2 बॅचेस असणार आहेत. ग्राफिक डिझायनिंगचा जो कोर्स आहे तो बेसिक पासून आहे ॲडव्हान्स पर्यंत 2 महिन्यांचा कोर्स असेल. पहिल्या महिन्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स घेतले जातील आणि दुसऱ्या महिन्यामध्ये प्रोजेक्ट्स असतील. कोर्सच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये एक वेबिनार घेतला जाईल ज्याच्यातून तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सांगितलं जाईल की तुम्ही कसे पैसे कमवू शकता ग्राफिक डिझायनिंगचा वापर करून. म्हणजे फ्रीलॅन्सिंग ज्याला आपण म्हणतो, घर बसल्या प्रोजेक्ट्स घ्यायचे आणि त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता. यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सॲप, फेसबुक या सोशल मीडिया साईट्सचा वापर करून कसं तुम्ही स्वतःचं ब्रँडिंग करू शकता आणि एक ग्राफिक डिझायनर म्हणून तुमच्याकडे प्रोजेक्ट्स कसे येऊ शकतात या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या 2 दिवसामध्ये सांगितलं जाईल. ग्राफिक डिझायनिंग म्हणजे बेसिकली काय, नेमकं काय शिकाल तुम्ही या कोर्समध्ये? तर आपण सोशल मीडिया साईट्स बघत असताना वगैरे आपल्याला जे काही पोस्टर्स दिसतात म्हणजे एडिटेड फोटोज दिसतात, बरोबर, त्याच्यामध्ये एखाद्या बिझनेसचं प्रमोशन असतं, कधी कधी काही शुभेच्छा असतात. यूट्यूब व्हिडिओ तुम्ही बघता तर आमच्या व्हिडिओचे जे थंबनेल्स असतात, त्याच्यानंतर जे ब्राउचर्स असतात, ॲडव्हर्टिजमेंट्स, पोस्टर्स असतात, ते सगळे कसे क्रिएट करायचे ते तुम्हाला शिकवलं जाईल आणि त्यालाच म्हटलं जातं ग्राफिक डिझायनिंग. ह्याच्यामध्ये अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या डिटेलमध्ये तुम्हाला या कोर्समधून कळतील. यूट्यूब मास्टर क्लास जो असेल तो 15 ते 20 दिवसांचा असेल. तो पण बेसिक पासून असेल, अगदी व्हिडिओ रेकॉर्ड कसा करायचा, यूट्यूबचं चॅनल कसं ओपन करायचं, कसं त्याच्यामध्ये सेटिंग्स करायच्या, कस्टमायझेशन कसं करायचं, टॅग्स, डिस्क्रिप्शन, टायटल कसं सेट करायचं, तुमची कॅटेगरी जी निश आहे तुमच्या व्हिडिओची, चॅनलची, ती कशी ठरवायची, हे सगळं अगदी बेसिकपासून शिकवलं जाईल. यूट्यूबचं जे एडिटिंग आहे ते इनशॉट ॲपमधून कसं केलं जाऊ शकतं ते पण तुम्ही शिकाल. त्याच्यानंतर काही AI टूल्स आहेत जे यूट्यूबच्या व्हिडिओच्या स्क्रिप्टिंगसाठी तुम्ही वापरू शकता, तर ते टूल्स पण तुम्ही शिकाल. हे दोन्ही कोर्सेस सुरू होत आहेत 19 सप्टेंबरला. हे कोर्सेस ज्या मॅडम घेणार आहेत त्यांचं नाव आहे क्षितिजा भाट. त्यांचा नंबर आहे 8600333201.
8600333201. इकडे समोर तुम्हाला फ्लॅश होत असेल नंबर, ह्याच्यावर तुम्ही कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा तुमची सीट बुक करण्यासाठी. ताईंकडे 10 दिवसांचे गणपती असतात, तर आज चाललो आहे आम्ही त्यांचा गणपती बघायला. आज रविवार आहे, ताईंना सुट्टी होती. आज त्यांच्याकडे पूजा पण झाली, त्यांच्या घरामध्येच बाप्पा असतात. चाललो आहे दर्शन घ्यायला. ही साडी जी मी नेसलेली आहे ती घेतलेली आहे मी घाडगे काकूंकडून. त्यांचा नंबर मी इकडे समोर फ्लॅश करते. छान छान साड्या असतात, तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. आरूसाठी कपडे घेतले, तो खाली आहे, त्याला रेडी करते, मग निघूया. कुमारला मी म्हटलं होतं की ताईंचा बाप्पा बघायला जायचं आहे, तर येताना फळं घेऊन ये, पण तो विसरला. आता बघू, जाताना एक दुकान लागतं, तिथून सोनपापडी वगैरे काहीतरी घेऊ. मोठं दुकान नाही लागत, ताई जवळच राहतात. मोठी दुकानं सिटी साईडला आहेत आणि आम्ही अपोजिट साईडला चाललो आहे. बघूया आता. चल बाबू इकडे बघ. आरू दे. वा वा वा, छान छान छान. कोणी दिला ड्रेस? पुष्पा आजीने दिला. मग ताईले चला. हा चला. आता ताईंकडे बाप्पा आहेत त्यांचे आणि आज सत्यनारायण पूजा आहे. दर्शन घेऊन झालंय. छान आहे बाप्पाची मूर्ती, मस्त आहे, सुंदर. या आई आहेत, म्हणजे ताईंच्या सासूबाई आहेत. बाप्पाजवळ खाऊ आणला, पण त्या छोट्या पोरांना आणायचं डोक्यात नाही आलं. आत्ता लक्षात. काय आणलं? बापरे, पोळी एवढी संपेल? नाही संपणार. अर्धी 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 काय खाते? हा काय आत्ता बाहेरून आले, त्याने काही नीट खाल्लंय नाही. म्हटलं चल जाऊन येऊया पटकन. दादा खाय ते असते. कोण आहे? आले आले आले. चौको चौको चौको. उदा 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 उदा. या ताईंच्या नणंदबाई आहेत आणि ही जी मुलगी आहे तिचं नाव आहे मुद्रा. बरं, ही आणि अरू सेम बर्थ डेटच्या आहेत, 13 एप्रिलच्या. अजून एक गोष्ट म्हणजे मी ज्या हॉस्पिटलला होते त्याच हॉस्पिटलला सेम डेला या ताई पण ॲडमिट होत्या आणि सेम डेला आमची दोघींची पण डिलिव्हरी झाली होती. पण तेव्हा काय ताई आपल्याकडे यायच्या नाही, त्याच्यामुळे काही ओळख नव्हती, मला काही माहिती नव्हतं. हे आत्ता रिव्हील झालं आरूच्या बड्डेच्या वेळेला. आरूच्या बड्डेला ताई आपल्या फंक्शनला नव्हत्या, कारण की त्या या बेबीच्या बड्डेला गेल्या होत्या. सेम डे आहे, ऑलमोस्ट सेम टाइम. 13 तारीख, सेम हॉस्पिटल, बाजूबाजूची रूम. तुमचं नाव काय ताई? सिद्धी. आणि हिचं नाव मुद्रा. दादा आलो गणपती कुठून आणतात दादा? हमरापूर जवळ. अच्छा, हमरापूर म्हणजे पेण. छान सुंदर आहे मूर्ती. तेव्हाच मी त्यांना बोलले की मी तुम्हाला ओळखते. नाही ती गौरीबाई त्यांची मम्मी. ह्या सासू दुसऱ्या आणि अंकिता जाऊ. तर एक नाही आहे, एक दुकानात आहे ना सध्या, आणि ती पण सासू पण नाही. सगळे एकत्र मजा वाटत असेल. आमचं पण घरी, माझ्या माहेरी पण आमचे 4 काका, आम्ही सगळे आमचं पण एकत्र. बापू या सगळ्या आजच्या आहे काकी आहे, काकी आहे, काकी आहे, माऊ आहे, माऊ माऊ. टाटा कर ना, टाटा कर. आम्ही जाऊ. टाटा कर, टाटा कर. बाय बाय. टाटा कर. तू बघते व्हिडिओ आमचे? तू मम्मीला बघते व्हिडिओ मध्ये? बघते की नाही सांग? बघते का नाही? नाही बघत. नुसती लाजते, नुसती लाजते. श्रावी दीदी लाजते. आणि या बाबूचं नाव काय? स्वंश ना? हो. चला दादा. टाटा बाय.
ताईंनी प्रसाद म्हणून पोळ्या पाठवल्या होत्या, खीर पाठवली होती. अरुला त्यातलीच थोडी खीर दिली, आत्ता खाल्ली त्याने. पोळ्यांचा प्रसाद पण सगळ्यांना थोडा थोडा देऊ केला. थोडीशी कामं होती ती उरकली आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू लवकर. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टाटा, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.